बाई जी महाराज. राजे सज्जनगडाकडे रवाना झाले. ते गोष्ट फार बरी झाली की आम्हाला साधलं नाही. ते कार्य समर्थाच्या सवासानं सिद्धलं जाईल याचा आम्हाला भरोसा वाटतो. एक दगडा दूर सुद्धा इकडला पण राजा आमचा निरोप घेऊन जाते तर फार बरं होतं. आमच्या मनाच्या दोन गोष्टी त्यांना समजावून सांगता आल्या असत्या. सुनबाई, राजाबद्दल आमच्या पोटात राग नाही पण राजांच्या बद्दल आम्हाला भरोसा वाटत नाही. असं आपण का म्हणता महाराज? राजा आमच्याशी नीट बोलत नाही, मनातलं सांगत नाही. कधी दिसतात, रागवतात, एकटेच पुढं बसतात. पिताचं बोलू लागलो तर किड्या वाटाने घेतात, दुरुस्त करतात. आम्ही पारलेल्या माणसाशी वळ करतात, धोकेबाजांची जवळी करतात. जाऊ नये तिथे जातात, करू नये ते करतात. सुनबाई, आम्ही राजाचा कोणता अपराध केला म्हणून ते आम्हाला सजा देत आहे? आपण असं बोलता महाराज. स्वारी मनात घोळत बसले आहे की आपण त्यांच्यावर जन्मापासूनच माया पातळ केली. असं समजायचं काय कारण? ते आम्हालाही उमगत नाही. मग रागाच्या भरात स्वारीने आग्र्याहून सुट्टीची वेळीची याद आली. म्हणाले, महाराज आम्हाला एकट्याला मथुरेला टाकून गेली. न बोलता न सांगता गेली. सुनबाई, राजाला मागे लागून झाला. आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या बळानं पाठीला पाय लावून पडणार आम्ही नादान बॅड का होतो? विचार करा. मंगल आमच्या पाठीवर सभोवती हेरांचा सुळसुळाट जर हिंमत होती तर आम्ही सारेच गनिमाच्या हाती गेले. त्या रात्री राजाने आमच्या कमरेला मुठी घातली आणि पत्थराला पाजर फुटेल असा टाव फोडला. आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून मी नाही ना होता ना. सुनबाईचे शब्द आम्ही ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट ढमाळला. कमरेची संशय लटपटली, पायाचं प्राणच नाही सुनालं. क्षणभरच दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यापुढे रायगड उभा राहिला. शब्द खातात रक्त सांडणारा सवंगडाची उद्ध्वस्त करायला दिसू लागली. साहेबांची उघडे करणारी पुन्हा आठवली. तेव्हा राजाला वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन लागलं, कृष्णा होता लागलं आणि कमरेची चिमुकल्याच्या मिठी करून मोठे निर्धारानं आम्ही राजाला मागे लागून यमुना पार झाला. वेडा बोल मनात देऊन लागतो पण खुल्या दिलानं आमच्याशी कधी बोलला का नाही? स्वारी आपल्याशी खुल्या दिल्यानं कधी बोलली नाही. आणि काय मोकळ्या मनाला बोला सुनबाई, आता मला कशाचा विश्वास नाही. आपल्या स्वारींना कधी लळाच लागला नाही, विश्वास निर्माण झाला नाही. घराच्या सावत्रपणाची देखील कधी पुढची दखल घेतली गेली नाही. म्हणूनच आज म्हणूनच काय बोला सुनबाई, म्हणूनच काय बघितलं? राजाला महाराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले. काय बोलतात का अमीराव? शंभूराजे दिलेर खानच्या छावणीत जाऊन टाका देण्याची खबर आताच आली महाराज. ते दिलेर खान छे शक्य नाही अण्णाजी. होय महाराज, तुम्ही बघितलीच खबर आणली तेव्हा त्यात कसली शक्यताच नाही. सुनबाई हीच खबर देणार होता का तुम्ही? आता बोलायला तोंड कुठं आहे त्यांच्या? रडून बेकून हिरता करवाची खट्टे थोडे. राणी साहेब, सुनबाईच्या बद्दल एका अक्षर बोलू नका. नाही ना, कळायला स्टार्ट टाकल्याशिवाय काही आपले डोळे उघडायचे. अण्णाजी, घडाघडावर रोखून पाठवा. राजे सापडतील तिथं कट करून आमच्या पुढे हजर करा. राजाचे सॉयमार तुम्ही रोखून द्या. हमी राहा. पण मिळतात एवढ्या जंगलाची एक तुम्ही राजाच्या मात्रावर दांडी मारा. आधी राजाला परत आणण्याची कारवाई केली पाहिजे. उन्हात परत दिली शॉर्टकट आहे तुमची आणि परत आणून तरी काय उपयोग? बेमानी अखेर करतच जायची. अण्णाजी, प्रधान म्हणता आणि युवराजाकडे पाठवली. बाप आपल्या लेकराला माऱ्यावर सोडू शकत नाही. राजे परत झालेच पाहिजे. पण महाराज, ही वेळ फलबद्ध करायची नाही. आमच्या हुकुमात तुम्ही कामिनी करा. जा, तुमच्या चकले म्हणजे राजाला परत आणण्यासाठी आम्ही जातीनं तड करू. आकाशाला घोष निघालण्याचाच प्रयत्न आहे हा. त्याची चिंता तुम्हाला करायचं कारण नाही. राणी साहेब, आकाशाला गवसणी करण्याचाच आमचा जन्म गेला. जा आपण, आम्हाला उलटा गोष्टी करू नका. पण महाराज, राजे हट्टी आहे. शिवाय म्हणजे राजाची अटीपाण्याची मात्र बरी तुम्ही आम्हाला सांगता? अरे अगदी 16 वर्षाचे देखील नव्हतं तेव्हा वेडीसवर चढता चढता दादाजीपंतासारख्या वैभवीच्या कारभाराच्या अंकणाचा भेद केला होता. तिला महाराजांना आमचे उद्योग नापसंत होते तेव्हा त्यांनाही आम्ही हिंमतीने आमच्या बाजूला ओढून घेतलं होतं. प्रत्यक्ष जन्मदाता पिताला आणि जन्मदाता गुरुला नुसते शब्दाने जिंकणारे आम्ही अरे सर्वस्व लावून तरी पोटचा पोर आम्हाला वर्ष नाही की काय? जय शंकर, जय भवानी. जय शंकर, जय भवानी.